संगे वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालोन या काळ अवगा बाहेरी त्यासीच अंतरी वास दिला आपुलेसे जिही नाही उरो दिले चोजविता भले ऐसी स्थळे घालोन या काळ अवगा बाहेरी त्यासीच अंतरी वास दिला तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनाचे घालून या काळ अवघा बाहेरी त्यासीच अंतरी वास दिला विठ्ठल प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुण बुद्धिमती दे मजाराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा धन्य धन्य माणका नगर तेथे नांदे लक्ष्मणगीर नित्य लक्ष्मी वास करी बाबा कृपे करुण्या महायोग विडे भीमत्या वरम पुंडरीकाय दातुणेंद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम पांडुरंग संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रेयसा गुरुन्तं नमो
ज्योती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी पदत्रय जनने देवाचे मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यम राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो आजन्महि काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती संत संगीयाचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालून या काळ अवघा बाहेरी त्यासी संतरी वासविला विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आणि अपार कृपा आशीर्वादानं आपलं हे वझर नावाचं गाव आणि या गावामध्ये सुरू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण कथा श्रवण करत आहात श्री हरिभक्त परायण रामेश्वर महाराज दामोदर शास्त्री पंढरपूर आणि भागवताची कथा श्रवण करण्याकरता अतिशय भाग्य लागते। विद्यावतां भागवते परीक्षा विद्वान हाती विद्वान माणसाच्या बुद्धीला ज्या ठिकाणी कस लागतो ती भागवताची कथा आहे। ती साधारण कथा नाही, ती श्रवण करण्याकरता भाग्य लागते। आणि आज 5वा दिवस अतिशय सुंदर वातावरण सप्ताहाचं आहे। या ठिकाणी गायन साथी करता जे या ठिकाणी मला लाभले या आपल्या पंचक्रोशीचं वैभव आपल्या गावाचं वैभव अतिशय गोड ज्यांचा गळा आहे आणि सुंदर ज्यांचं असं गायन आहे श्री हरिभक्त परायण आमचे विठ्ठल महाराज गोड महाराजांचा असा आवाज त्यांच्याच बाजूला सात संगीत करण्याकरता उपस्थित असणारे मी लहान असताना वाडेगावला माझं कीर्तन वाजवलं होतं तसे मृदंगाचार्य आहेत खूप सुंदर मृदंग वाजवतात आणि आज मला पहिल्यांदा त्यांचं गायन ऐकायला मिळत आहे। उत्कृष्ट मृदंग महाराज वाजवतात आणि त्यांच्याच बाजूला गायन साथी करता उपस्थित असणारे खूप असा सुंदर आणि असा गोड ज्यांचा आवाज आहे ऐकतच राहावं वाटतो आमचे परम मित्र आदरणीय अनिल महाराज जाधव सिंदखेड राजा। आज महाराजांचं या ठिकाणी आगमन झालंय। काही मूर्ती साधी नाही महाराज। एक नाव ऐकलं असेल तुम्ही नामदेव महाराज आगाव ते खूप मोठे असे गायक आणि ते महत्वाचा विषय म्हणजे बुवाचे शिष्य खूप गोड महाराजांचा आवाज आणि 1 वर्ष झाले आमची मैत्री आहे। मृदंग साथी करता जे उपस्थित आहेत त्यांना पाहून अतिशय आनंद वाटला। आमचे परम मित्र आदरणीय सोपान महाराज खराटे
गोडसा हात मृदंगावरती महाराजांचा आहे. तसेच अर्जुन महाराज खोंडकर, सुभाष महाराज खोंडकर, लक्ष्मण महाराज खोंडकर गावातलीच मंडळी. वा वा. आणि दीपक महाराज आखरे गायनामध्ये आहे ना. वा वा. विनायक महाराज साठे आहेत का महाराज? विनायक महाराज. वा. महाराजांच्या गावात मागच्या वर्षी सेवा झाली माझी. अतिशय सुंदर नियोजन या सप्ताहाचं आहे आणि अतिशय आनंद वाटला या गावामध्ये येऊन. कारण ही भागवताची कथा ज्या ठिकाणी होते ते साधं नाही राहत महाराज. भागवताची कथा ही भगवंत त्या ठिकाणी स्वर्गातून देव आले कळस घेऊन अमृताचा, पण ते श्रवण करायला भेटली नाही. कारण त्याच्याकरता भाग्य लागते. विठ्ठल याला फक्त आवाज थोडा कळत द्या. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहे काय? काल बरं झालंय ना, चांगलं झालं. आता आज काही टेन्शन मध्ये नाही ना. ऐका, अभंग ज्यांचा सेवेकरता निवडलाय ते जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज. महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणाचा सुंदर असा अभंग सेवेकरता निवडलाय. आनंद वाटला एवढी मंडळी कीर्तनाला पाहून. बहुतांशी आम्ही बरेच गावं फिरतो, पण एवढी काही मंडळी पाहायला मिळत नाही. कुठं कुठं मिळते, पण लोकांचा एक महत्वाचा विषय महाराज, लोकांना कुठं जावं कळत नाही. बरं का गोवर्धन महाराज, लोकांना कुठं जावं कळत नाही. आज ज्या ठिकाणी नाही जायचं त्या ठिकाणी जायला समाज तयार आहे. ज्या ठिकाणी आम्ही यायला पाहिजे, आमचं हित कुठे आहे, आमचं कल्याण कुठं आहे हे आम्हाला कळायला आज तयार नाही. आज कुठेही जायला लोक तयार आहे महाराज, पण जे माध्यम आमच्या हिताचं आहे तिथं यायला कोणी तयार नाही. तुम्ही म्हणसाल महाराज कसं बोलता तुम्ही, लोकांना कळत नाही कुठं जावं म्हणून. 2 मित्र होते महाराज, पंगत पाहिली जेवायची. विचार केला चल गड्या पंगत दिसून राहिली, जाऊ मस्त जेवण करू. सोबतचा मित्र म्हणे गड्या जाऊ, बरोबर आहे तुझं, पण गेल्याच्या नंतर त्या लोकांनी विचारलं तर काय सांगशील? हा म्हणे तू सांगतो तू पोरीकडचा आहे. मी सांगेन मी पोराकडचा आहे. काय म्हणे? तू सांगतो तू पोरीकडचा आहे. मी सांगेन मी पोराकडचा आहे. दोघं जेवायला गेले महाराज. बसले दोघं पंक्तीमध्ये. वाढणारा आला पोळी पोळी करत, पाहिलं या दोघांना. म्हणे पाहुणे नवीन दिसून राहिले. म्हणे हा पोरीकडचा आहे, मी पोराकडचा आहे. काय म्हणे? हा पोरीकडचा आहे, मी पोराकडचा आहे. वाढणारा म्हणे येडे वये तेरवीतली पंगत आहे ना. समजलं का कुठं जाऊ? कळायला पाहिजे महाराज आमचं हित कुठं आहे. आणि अतिशय आनंद वाटला. कीर्तनात बसणारे मंडळी एक प्रकारचं नसते महाराज. काहीला विनोद आवडते. लोक पहिले सांगतात महाराज पाहिजे ते. काही विनोद ज्यांना आवडतं ते वेगळे आहे. काहींना चिंतन आवडते. काही चिंतनीय लोक असतात. एक चिंतन श्रवण करण्याकरता आलेला पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग त्या ठिकाणी बुवा कसा दिसतो हे पाहायला येतात. आणि तिसरा विषय म्हणजे असा की तिसरे असतात हे पाहायकरता आलेले की याचं होते का कुठे. आणि मला भविष्य समजते महाराज, कोण होते का पाहिलेलं आहे मला बरोबर समजते. कारण मी ब्रह्मगिरीवर महाराज पुजारी राहिलाय गजानन महाराज संस्थांमध्ये. आणि ब्रह्मगिरी सारखं त्र्यंबकेश्वर क्षेत्र बरेच दिवस राहिलो. आणि तिथं साधू लोकांची आपली चांगली ओळख ते समजते कोण कसं आलंय म्हणून. कारण मला काय समजते? भविष्य समजते. बरं का विष्णू महाराज, असं एकदा बोलून गेलो कीर्तनात मला भविष्य समजते, पण एकट्यात विचार केला समजत तर काहीच नाही. पण बोलून गेलो तो भविष्य समजते. एका पोरानं पाहिलं व त्याची नजर होती महाराजले काय समजते? भविष्य समजते. भविष्य. कीर्तन झाल्यावर भेट घेतली महाराज त्यांना माहिती. म्हणे महाराज काय चला आपल्या घरी चहा प्यायले. चाल बुवा. चहा प्यायला गेलो. गेल्याच्या नंतर बसवलं त्यानं. आणि बसवल्याच्या नंतर मग महाराज सांगा माझ्या भविष्य. मला जमलं गड्या हे गिराईक यानं कीर्तनात बरोबर ध्यान ठेवलं, इथं नाही कोणी. असं बरोबर ध्यान ठेवलं. बसलो महाराज. बसल्याच्या नंतर काय झालं मला भविष्य विचारायला लागला. आता म्हणलं गड्या घोरपळ्या बजेट हुकला तुया, आता काही खरं नाही. पण माया भाग्य एवढं चांगलं होतं की त्याच्या मागे 2 फोटो लागलेले होते ब्लॅक अँड व्हाईट. ते त्याच्या आई आणि वडिलाचे होते. ते स्वर्गवासी झालेले होते. महाराज सांगा माझं भविष्य. लगड्या तुझ्या वडिलाचं नाव गंगाराम होत आहे का नाही? म्हणजे हो महाराज. आता ते फोटो मध्ये दिसत होतं. फोटोचे त्याचा चेहरा माझ्या इकडे, माझा चेहरा त्याच्याकडे, त्याच्या पाठीमागे 2 फोटो होते. म्हणलं हेच नाही ते कधी वर गेले हे सांगतो. त्याने महाराज तुम्ही देव तर नाही. आता देव कायचं ते दिसत होतं. ते पाहिलं त्याला म्हणलं हेच नाही, तू आई रंगानं काळी होती हे सांगतो मी. बाप रे बाप महाराज.
तो फोटो काळाच दिसत होता आणि एक कुत्री येल होती बाजूला त्याच्या घराजवळ. म्हणलं मला माणूस मेल्याच्या नंतर तो कोणत्या योनीला गेला हे समजते. अरे बाप, म्हणलं तू या कुत्रीच्या जन्माला जायला पाहिजे. कुत्री घरासमोर येईन काळीच आहे आणि ती आई बी कशी होती आणि महाराज काळीच. म्हणलं मग तोच बजेट आहे, तिच्या रूपानं तू येईल आहे. तू काय करत जाईल, रोज गरम गरम पोळ्या टाकत जाईल. कुत्रीचं जमलं महाराज, रोज गरम गरम पोळ्या, रोज गरम गरम पोळ्या. तिने आशीर्वाद दिला, जाय घोरपड्या असे कीर्तन लागतील तूही घरी नाही. कुत्रीचं जमलं महाराज. कसं मुक्या प्राण्याचा आशीर्वाद लवकर लागत असतो. रोज कुत्रीला गरम गरम पोळ्या होत्या. एक दिवस काय झालं, हा घरी आला. त्याची पत्नी कधीच पदर घेत नव्हती डोक्यावरती. तुम्ही घेऊ नका मी म्हणत, घेऊच नका. अहो बाबा, पदरच घेत नव्हती. हा आला म्हणे कधी तर पदर डोक्यावरती घेत नाही, आज कसा काय घेतला. ते म्हणे रोज सासूबाई येत असतात. ते काय झालं, गावातल्या एका कुत्र्यानं पाहिलं होतं की इथं चांगला बजेट बसते, तेही भाकर खाण्याकरता आलं होतं. ते म्हणे रोज सासूबाई येत असतात, आज सासरेबाई आले. विनोदाचा भाग वजा करा. ऐका, आपल्या कीर्तनामध्ये फ्रेश बसायचं बुवा. काही टेन्शन आहे का तुम्हाला? हा, लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही काय? फ्रेश बसलं पाहिजे माणसाने कीर्तनामध्ये. तुमच्यावर काही कर्ज घ्यायचं नाही ना. एक जण माझ्या समोर बसला, लय नाराज होता. म्हणलं बुवा काय झालं, एवढे नाराज का बसले? म्हणे महाराज महागार कर्ज आहे, आता मी ना फेडा ते. आनंदित बसलं पाहिजे. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबाराय महाराजांचा, गाठ्यातील 4 चरणाचा. आणि या अभंगाद्वारे महाराज संत महात्म्याच्या जीवनातील अलौकिक विशेषता प्रगट करतात. संत महात्म्याचं जीवन श्रेष्ठ आहे महाराज. संत महात्म्याचं जीवन विशेष आहे. पण एक जर विचार केला, जसं तुम्हाला मला हात पाय कान नाक डोळे आहेत, तसं संतांना सुद्धा हात पाय कान नाक डोळे आहेत. मग असं असताना संत महात्म्य श्रेष्ठ, असं असताना संत महात्म्य विशेष आणि तुम्ही आम्ही सामान्य का असेल हा फरक? जोपर्यंत याचं उत्तर भेटणार नाही तोपर्यंत कीर्तन थांबणार. आणि या प्रश्नाचं उत्तर कधी मिळेल, केव्हा मिळेल मी सांगू शकत. आता तुमची तयारी ठेवा तुम्ही. मला माझा पुढचा दुसरा मुद्दा मांडायचा. ऐका, प्रत्येक व्यक्तीचं शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. प्रत्येकाचं जर शरीर या पंचमहाभूतापासून बनलेलं असेल तर मग संत महात्मे श्रेष्ठ, संत महात्मे विशेष आणि तुम्ही आम्ही सामान्य का असेल हा फरक? जोपर्यंत याचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत कीर्तन थांबणार नाही. आता तयारी ठेवा महाराज, 2ही वाजू शकतात आता याचं उत्तर भेटण्याकरता. जमला आता. मला माझा तिसरा मुद्दा मांडायचा. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये लालच रंगाचं रक्त वाहते. काही फरक आहे का? नाही. मग असं असताना संत महात्मे श्रेष्ठ, संत महात्मे विशेष आणि तुम्ही आम्ही सामान्य का असेल हा फरक? जोपर्यंत याचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत कीर्तन थांबणार आहे ना. तयारी फुल. मानवी जीवनाची विशेषता महाराज ही त्याच्या आकारावर अवलंबून नसते, ती त्याच्या आचारावर. बघा, मानवी जीवनाची विशेषता ही त्याच्या आकारावर अवलंबून नसते, ती त्याच्या आचारावर अवलंबून असते. आकार राक्षसाचा असू द्या, आकार दैत्याचा असू द्या, पण आचार जर वैष्णवाचा असेल व्यक्ती विशेष ठरत असते. विठ्ठल उदाहरण आहे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद यांच्या जीवनाचा विचार केला. भक्तामध्ये श्रेष्ठत्व आहे महाराज. का? ओ देव आकार पाहत नाही. ये रवी दैत्य कुळ साचो कार्य. दैत्याच्या कुळामध्ये अवतरलेले भक्त प्रल्हाद महाराज आहेत. पण तरी भगवंत परमात्म्यानं कृपा केली. का? भगवंत परमात्मा समोरच्याचा आकार पाहत नाही, देव त्याचा आचार पाहतो. आचार. भगवंत परमात्म्यानं कानोपात्रेचा आकार नाही पाहिला, देवानं तिचा आचार पाहिला महाराज. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. का दिली? का केली तिच्यावरती कृपा? कारण देव समोरच्या व्यक्तीचा आकार पाहत नाही, देव तिचा काय पाहतो? आचार पाहतो.
मग बोला, आकार श्रेष्ठ असला पाहिजे का आचार श्रेष्ठ असला पाहिजे? हो, आकार महत्वाचा आहे का आचार महत्वाचा आहे? आचार. माणसानं आकारानं माणूस असलं पाहिजे का आचारानं? आता खरं उत्तर द्या, आपण आकारानं माणूस आहोत का आचारानं? वा वा वा. आता ज्यानं त्यानं त्याचा विचार घरी जाऊन करावा. महाराज विठ्ठल आचार महत्वाचा आहे. मला माझा पुढचा दुसरा मुद्दा मांडायचा. मानवी जीवनाची विशेषता ही कृतीवर अवलंबून नसते, ती त्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. कृती नीच असू द्या, कृती निंद असू द्या, कृती अपवित्र असू द्या, कृती तुच्छ असू द्या, पण वृत्ती जर श्रेष्ठ असेल तर ती व्यक्ती विशेष ठरत असते. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला, मेलेली जनावर ओढण्याची कृती चांगली आहे का वाईट आहे? हो बोला, मेलेली जनावर ओढण्याची कृती चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे, तुच्छ आहे, निंदा आहे, अपवित्र आहे. मग कृती जर नीच असेल, हे कृती जर निंद असेल, हे कृती जर अपवित्र असेल, ही कृती जर तुच्छ असेल, तर मग चोखा मेल्या संगे ढोरे ओढी कसं काय? हे कृती जर नीच असेल, निंद असेल, अपवित्र असेल, तुच्छ असेल, तर चोखोबा राहायला भगवंत परमात्म्यानं मेलेली जनावर ओढू लागली. याचं उत्तर एकच आहे महाराज, भगवंत परमात्मा समोरच्याचा त्या ठिकाणी आकार पाहत नाही. देव काय पाहतो? आचार पाहतो. देव समोरच्याची कृती पाहत नाही, देव त्याची वृत्ती पाहतो. काय वृत्ती होती माझ्या चोखोबा राहायची? भगवंताच्या नामचिंतनात रंगलेली वृत्ती होती. गावकुस पडलं आणि अनेक लोक मरण पावले त्या गावकुसामध्ये. माझे चोखोबा राय गेले. देवानं बोलवलं त्या ठिकाणी नामदेव महाराजांना, नामदेव राया ओ माझ्या चोखोबरायची हाडं गोळा करून आणा म्हटले. अहो देवा कशी काय आणायची? एक व्यक्ती थोडी गेलाय तिथं, अनेक लोक मरण पावले, कशी काय आणायची? तेव्हा भगवंतांना सांगितलं, ऐका नामदेव महाराज, ओ ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ते हाड कोणाचं असेल? माझ्या चोखोबरायचं असेल. आणि काय कमाल आहे महाराज, हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. कोणत्या? चोखोबरायच्या. कोणत्या हाडातून? मेलेल्या हाडातून. काय येत होता? जिवंत हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायला तयार नाही महाराज. आता कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे आणि नामचिंतन केलं पाहिजे. काय माझ्या चोखोबरायची वृत्ती होती महाराज. चोखोबरायचे हळ भजन करत होते. देवाच्या अंचळी उठला गजर, चोखोबाचे हळ भजन करी विठ्ठल. थोडं साऊंडचं पाहिजे, असा आवाज ओढतोय माहिती. देवाच्या अंचळी उठला गजर, चोखोबाचे हाळ भजन करी. ऐका, कधी कधी बरं का अनिल महाराज, मनुष्याची वृत्ती मात्र खराब असते आणि कृती चांगली असते. बऱ्याच वेळा असं होतं, कृती चांगली असते पण वृत्ती खराब असते. काय झालं, एक जुना काळ होता. जुना काळ म्हणजे जुनं ते सोनं आहे बरं महाराज. झोपा नाही उरायला तुम्हाला? काय येऊ चहा पिऊन? बोर नाही उरायला तुम्ही? एक तर आपलं वजन पडत नाही. आपलं वजन कीर्तन झाल्यावर पडते महाराज. एका घरात चोर घुसले, त्या बाईचं वजन होतं 160 किलो. बाई बसली चोराच्या अंगावर, पोराला म्हणे जाय पप्प्या पोलीस आले बोलावणार. तो गेला बाहेर, म्हणे मम्मी माई चप्पल नाही सापडू राहिली. चोर म्हणे भाऊ माई घाल पण आण नाही तर मरीनीच्या वजन. वजन पडलं पाहिजे माणसं. अरे हे पहा बरं, एका उनी पडी रे, वजनदार माणसं आहे आमचे खराटे. वजनदार माणसात महाराज साधा आहे का? टाळकरी वजनदार गावातलेच आहेत का? वा वा वा. चौकदार बॉबी वजनदार. वा वा. ऐकणारे मंडळी बी वजनदार आहे महाराज. वजनदार असलं पाहिजे माणसानं. हो, काही काही बाया दिशाला बारीक आहे पण असा आवाजात वजन आहे की इथं आवाज दिला की तो तिथून पळते. ते काय म्हणत होती? वजन असलं पाहिजे महाराज. चला, कुठे होतो आपण? म्हणा मंडपात. कधी कधी महाराज असं होते, त्या ठिकाणी वृत्ती मात्र खराब असते आणि कृती चांगली असते. जुना काळ होता. आता जुना काळ म्हणजे जुनं ते सोनं. काय झालं, एक तहसीलदार साहेब गावामध्ये आले. एवढी वाहतुकीची व्यवस्था नव्हती. गाडी आणली त्यांनी गावामध्ये. गावातलं कामकाज आटपलं, समोरच्या गावाला जायचं होतं. पांदीचा रस्ता होता. म्हणजे पहिले काही रोड एवढे व्यवस्थित नव्हते. पहिला काळ म्हणजे खूप वेगळा महाराज.
रस्ते व्यवस्थित नाही, वाहतुकीची व्यवस्था नव्हती. आता मोबाईल आले प्रत्येकाजवळ. तेव्हा काय होतं महाराज, बोलायचं असलं एकामेकासोबत तर ते कालांतरानंतर ते कॉइन बॉक्स आले होते. काय करायचं, 1 रुपया टाकायचा आणि किती मिनिटं होते महाराज, 60 सेकंद बोलायचं, म्हणजे 1 मिनिट बोलायचं. असा काळ होता. आता कालांतरानं बदलत गेलं. आता त्याचे मोबाईल आले महाराष्ट्राच्या जागी. खूप बदललं. पहिले जुन्या काळात टीव्या होत्या, त्या खूप कमी लोकांच्या घरी होत्या. त्याला ब्लॅक अँड व्हाईट, त्याला एंटिना असायचा. आणि जुन्या टाइमला ते नाटक लागायचं कोणतं, महाभारत आणि कृष्णाचं. ज्याच्या घरी टीव्ही त्याच्या घरी पाहण्याची लोकांची एवढी गर्दी जमायची. आणि ते एंटिनाचं एक होतं महाराज, कधी चॅनल जात होते काही नियम, आमच्या घरचे मला चढवत होते वर आणि ते फिरवायचं. आले आले गेले गेले, आले आले, असंच चालायचं महाराज. पहिले रेडिओ होता, सायकल. लय महाराज या गोष्टीला महत्व होतं बरं जुन्या टाइमला. पण आता राहिलं का, आता प्रत्येकाचं काय आहे, आता वावरात बी जायचं असलं की माणूस बसला गाडीवरती. बदलला आता सगळं. आता मुलांना त्या ठिकाणी शाळेत जाण्याकरता काय महाराज, सायकली आहे. आम्हाला खुदपुरीहून मांडक्याला जाण्याकरता पैदल 2 किलोमीटर. तेव्हा काही बॅग नव्हती. आता स्कूल बॅग शिवाय जमत. आमच्याकडे थैली असायची बाजाराची. 2016ला 10वी झालो. बाजाराची थैली, त्या थैलीमध्ये पुस्तकं ठेवायचे, जायचं. तेव्हा काही टिफिन बॉक्स नव्हता. आता टिफिन शिवाय जमत नाही. एक भाकरचं त्या ठिकाणी एक कपडा असायचा, कपड्यामध्ये आपली पोळी ठेवायची, चटणी ठेवायची, निघले. वेगळा काळ होता महाराज. तर या तहसीलदार साहेब गावामध्ये आल्याच्या नंतर कामकाज अटपलं. दुसऱ्या गावाला जायचं होतं. समोरचा पांदीचा रस्ता होता महाराज. त्या रस्त्यामध्ये बघा असा डेरा असते बघा, वरची जागा सुकलेली असते, आतून गाटा असतो. गाडी फसली त्या ठिकाणी साहेबाची. गाडी फसल्याच्या नंतर तरणेबाज 4-5 पोरं आले. काय झालं साहेब, गाडी फसली गड्या. बरोबर आम्ही काढून देतो गाडी. ढकलून ढकलून गाडी काढून दिली. साहेब खुश झाले. साहेबानं त्या ठिकाणी 500ची नोट काढून पोरांजवळ दिली आणि साहेब पुढे जायला निघाले. विचारायला मनामध्ये गाडी थांबवल्या गेली. परत आले साहेब. अरे पोरो, कुठचे रे तुम्ही, म्हणे इच्छेचा ओझर म्हणले. वा वा वा, दृष्टांतात सगळं चालते, सिद्धांत महत्वाचा असतो. काय करता रे पोरं तुम्ही, काही नाही म्हणे आम्ही हेच करतो. हेच म्हणजे म्हणे कोणाची गाडी फसली की आम्ही ते ढकलून ढकलून काढून देतो. समोरचा खुश होते, 400-500 रुपये देते, आमचं मागते. वा वा. अरे मग हे पावसाळ्यामध्ये चालते का, तुम्ही उन्हाळ्यामध्ये काय करता रे, म्हणे उन्हाळ्यामध्ये मी हेच करतो. कसं काय, म्हणे काहीच नाही, ते बैलगाडी पाहिली काय, आमच्याच गावातली. आम्ही दुरून पाणी आणतो म्हणे टाकीमध्ये, वर सांडवतो, ते पाणी वाहत 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 या ठिकाणी येते. हे जागा ओली कशी राहील, सुकणार कशी नाही, याची आम्ही चांगली काळजी घेतो. आता मला चांगलं उत्तर द्या, गाडी ढकलून ढकलून काढून देण्याची कृती चांगली आहे का वाईट आहे हो? आणि गाडी फसलीच पाहिजे याकरता प्रयत्न करणं ही वृत्ती वाईट आहे. हे वृत्ती मात्र वाईट आहे. काय संत महात्मे श्रेष्ठ आहेत, काय संत महात्मे विशेष आहेत ऐका दादा. कारण संत महात्म्याचा आचार श्रेष्ठ म्हणून संत महात्मे विशेष आहे. काय संत महात्मे श्रेष्ठ आहेत, कारण वृत्ती श्रेष्ठ म्हणून संत महात्मे विशेष आहे. असं त्यांच्याजवळ काय आहे ते विशेष आहेत. अभंगाचं प्रथम चरण. Yeah.
वास सर्व काळ थोडा मामुली कुद्या संचला सकळ मूर्तिमंत संत संगेयाचा वास सर्व काळ. महाराज थोडं वेगळं वाटायला आम्हाला. संत संगेयाचा वास सर्व काळ म्हणजे काय महाराज? का संत महात्म्य विषय? कारण संताच्या सोबत कोण राहतो तर नाव नाही घेतलं महाराज. संत संगे याचा, याचा म्हणजे कोणाचा? कोण राहतो संताच्या सोबत त्याला प्रमाण आहे महाराज. साधुपाशी देव काम धंदा करी धरी पितांबर वरी छाया. किंवा देवासी आवडे भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगे. देवाला काय आवडतो? संतांचा संग आवडतो. म्हणजे कोण राहतो संताच्या सोबत? देव राहतो. का संत विशेष आहेत? कारण त्यांच्या सोबत कोण राहतो? देव राहतो. मग महाराज आमचा प्रश्न आहे, जर संताच्या सोबत देव राहतो म्हणून संत विशेष असतील तर देव कुठं राहत नाही? आमच्या काकड्यामध्ये प्रमाण पाठ आहे. विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला एका भावाला उराला आपल्या दृष्टी रीता ठाव नाही उरला. प्रत्येक ठिकाणी कोण आहे? भगवंत परमात्मा आहे. का संत विशेष? कारण त्यांच्या जवळ कोण आहे? देव आहे म्हणून ते विशेष आहे. म्हणजे प्रमाण सांगते विठ्ठल जळीस्थळी भरला. ज्ञानोबाराय सांगतात तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामरू विषयावरी. किंवा हरिपाठ सांगतो ऐका. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. त्या ठिकाणी सूर्य एक आहे आणि त्याच्या किरण सर्वत्र पसरलेली आहे. तसा भगवंत परमात्मा एक आहे. तो अंशी आहे आणि अंश रूपाने तो सर्वांच्या हृदयामध्ये आहे. मग तो जर सर्वांमध्ये असेल तर आपण का विशेष नाही? अजून प्रश्न बाकी आहे. संत विशेष का आणि आपण सामान्य का? देव संताजवळही आहे आणि देव आपल्या जवळही आहे. मग संत महात्म्य श्रेष्ठ, संत महात्म्य विशेष आणि तुम्ही आम्ही सामान्य का? का असेल हा फरक? अजून याचं उत्तर बाकी आहे महाराज. ऐका. देव तर सगळीकडे आहे महाराज. नाही म्हणणाऱ्याच्या शरीरात सुद्धा देव आहे. कशावरून? तो नाही म्हणतो याच्यावरून. नाही म्हणण्याकरता तो शरीरामध्ये लागेल ना महाराज. ऐका. तो जर निघून गेला तर मग काय आहे? खाली टाकावं लागतं. ऐका. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना एक नाव आठवत असेल. खूप मोठं असं त्यांचं नाव. कधी देवाला मानत नव्हते महाराज. गोपाळ गणेश सागरकर. खूप मोठं असं नाव आहे. तर देवच नाही म्हणायचे पण रोज विष्णू सहस्त्रनाम वाचायचे. विचारलं एकानं का हो महाराज तुम्ही देव नाही म्हणता? हो नाही म्हणतो. मग विष्णू सहस्त्रनाम का वाचता? त्यांनी सांगितलं की वाचण्याचं कारण एक आहे. असला असता आपल्याच्यानं घोटाळा होऊ नये म्हणून. म्हणजे नाही म्हणणारा व्यक्ती सुद्धा पर्यायानं देवाला मानत असतो. सांगू का फरक एवढाच आहे. संत महात्म्य विशेष का? त्यांच्या जवळही भगवंत आहे, आपल्या जवळही भगवंत आहे. पण आपल्या जवळ हा अस्तित्व रूपानं आहे, त्यांच्या जवळ प्रागट्य रूपानं आहे. विठ्ठल वस्तूचं अस्तित्व वेगळं आहे, वस्तूचं प्रागट्य वेगळं आहे. बरं का? झोपा नाही उरायला ना तुम्हाला? बोर नाही उरायला ना? थोडं म्हणसाने काय लावलं अस्तित्व प्रागट्य आहे ना? हे जळ जाते. हे कीर्तन चालतात फळावर. थोडं गावात म्हणलं की याला काय होते? एक शब्द अवघड जातात. ऐका. खरंच बोर नाही उरायले ना? काही नाराज नाही? बरोबर. एक जण बाबा लय नाराज बसले माझ्यासमोर. म्हणलं बाबा काय झालं एवढे नाराज का बसले? म्हणे महाराज मला उपास आहे. मी म्हणलं धरू नका पण असं तोंड करू नका. कीर्तनात कसं बसलं पाहिजे? आनंदात बसलं पाहिजे. लोक वट्यावर गप्पा मारताना अशा आनंदात मारतात. वा वा वा. आणि इथं कीर्तनात बसले की
असं वाटते ते काही काहीच्या चेहऱ्याला पाहून कीर्तन नाही करावं वाटत. आनंदात बसलं पाहिजे. तुम्ही भगवंत परमात्म्याला फुलं वाहताना कशी फुलं वाहत आहो? बोला. सुकलेली ताजी. मग त्या भगवंत परमात्म्याच्या कीर्तनात कसं बसलं पाहिजे? बोला. प्रफुल्लित बसलं पाहिजे. काही काहीचा चेहरा सांगतो महाराज, चेहरा बोलत असतो. काही काहीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसतात. आनंदित बसलं पाहिजे. कुठे होतो आपण? एक तर मला वैमानान सुचत नाही. कुठे होतो ना? मंडपात. वस्तूचं अस्तित्व वेगळं आहे महाराज. वस्तूचं प्रागट्य वेगळं आहे. वस्तूचं अस्तित्व वेगळं, वस्तूचं प्रागट्य वेगळं. थोडं सोपं करून सांगतो. उसामध्ये साखर आहे का नाही हो? बोला. वा वा. असंच आम्ही एका जणाच्या घरी चहा प्यायला गेलो महाराज. गेल्याच्या नंतर बसवलं त्याला चहा पिण्याकरता आणि त्याच्या घरच्या त्याच्या पत्नीला सांगितलं, जा महाराजाकरता चहा बनव म्हणले. चहा. तिनं हळूच आवाज दिला, इकडे म्हणे. काय चहा ठेवायच्या आहे का आपल्या घरात साखरेचा पत्ता? काही बोलेल महाराज लय बेकार असतात. काही काही लोक बाहेर लय समाजात वजन टाकतात, पण घरी गेलं की काही खरं नाही. ती बाई बोलायला लय बेकार होती महाराज. हाय का म्हणे आपल्या घरात साखरेचा पत्ता? काही अटपत नाही. एक बाई घरच्या बोले म्हणे, मी काय सांभाळू? वावर सांभाळू, लेकरं सांभाळू, तुमचे मायबाप सांभाळू का काय सांभाळू? तो म्हणे काहीच नको सांभाळू, फक्त तुझं तोंड सांभाळ म्हणे, बाकी सगळं सांभाळतो. या काही साध्या नाही महाराज. एक बुवा आणि त्याच्या घरची बाई दोघं निघले रस्त्यानं. त्यांना दिसलं गाढव. आता गाढव दिसल्याच्या नंतर त्या ठिकाणी बुवानं मुकटान बसाव का नाही? बुवा म्हणे, पाय म्हणे ते नातेवाईक. बाईची सण गेली बाबा त्या गाढवाजवळ आणि गाढवाजवळ जाऊन उभी राहते म्हणे, राम राम सासरे बुवा, कसे काय आले? काही लय महाराज तापड असतात. त्या काही साध्या नाही, नादच नाही करावं. ऐका बाई म्हणायला लागली, हाय का म्हणले आपल्या घरात साखरेचा पत्ता, चहा ठेवायचा. तो म्हणे काळजी करू नको. आताच आपला गुरुवारचा खामगावचा बाजार झाला, बाजारातून ऊस आणले म्हणे. एक काम कर, घे म्हणले त्यातले ऊस, पिळ त्या पातेल्यात. किती नंबर चहा होईल महाराष्ट्र? होईल का? काहून ऊसात साखर नाही का? ऊसात साखर आहे, पण अस्तित्व रूपानं आहे, प्रागट्य रूपानं नाही. विठ्ठल. एका व्यक्तीने आम्हाला त्या ठिकाणी महाराज घरी जेवणा करता नेलं. वरण होतं आणि पत्नीला बोलता झालं, जा महाराजा करता वरणावरती काय तूप आण तूप. ही बाई आत घरामध्ये गेली. गेल्याच्या नंतर वाटी भरून दूध आणलं, टाकलं वरणार. घ्या महाराज तूप. जमीन का दुधात तूप नाही का? बोला. दुधात तूप नाही आहे, पण दुधातलं तूप हे अस्तित्व रूपानं आहे, प्रागट्य रूपानं. वस्तूचं अस्तित्व वेगळं आहे महाराज, वस्तूचं प्रागट्य वेगळं आहे. वस्तूचं अस्तित्व वेगळं, वस्तूचं प्रागट्य वेगळं. काय झालं, एका जणानं चुलीवरती लाकडं ठेवले, वर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी तपवण्याकरता ठेवलं आणि मला म्हणायला लागला, महाराज थांबा, पाणी तपतं. किती तासाच्या नंतर तपेल ते? फक्त लाकडा चुलीमध्ये. बोला. तपणार का? लाकडात अग्नी नाही का? लाकडामध्ये अग्नी आहे, पण प्रागट्य रूपानं आहे का? जेव्हा त्या लाकडावर लाकूड घर्षण केल्याच्या नंतर काय होतं, त्याच्यातून अग्नी प्रगट होतं. ऐका, लाकडात अग्नी आहे, पण अस्तित्व रूपानं आहे, प्रागट्य रूपानं नाही. बरं हे नसेल कळालं, चला ज्ञानोबारायाकडे. विठ्ठल. ज्ञानोबारायांनाच विचारू आता, तुम्हाला गोचिड माहित आहे का? गोचिड कुठे असते? हा, गावात सप्ताह चालून ते कुचरवट्यावर बसेल. कुठे असते? हा, गोचिड माहित आहे का? नाही का? इकडे वयक नाही. कुठं असतो? मला घरात. गोचिड असतो कुठं? गाईच्या किंबहुना म्हशीच्या कासेला असतो. माझा प्रश्न आहे तुम्हाला, रोजचं किती लिटर दूध पितो तो गोचिड? 1 का 2? बरोबर. किती? 1. हा, किती? तुम्ही जर लोक बोलत नाही, कीर्तन पुढे धकत नाही. किती लिटर दूध पिते रोजचं गोचिड?
हा क्या बात है. चला ज्ञानोबा राय जोड. ज्ञानोबा राय उभी सांगतात. पाहे दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची पदराड परी ते वेरुण गोचिड अशुद्ध काय निघती. काय म्हणतात सेविती निघती. कुठं कुठं ते काय करते गोचिड. काय पितो रक्त पितो. का त्या गोचिडाजवळ दुधाचं अस्तित्व नाही का. आहे पण काय पितो रक्तच पितो. वस्तूचं अस्तित्व वेगळं आहे महाराज. वस्तूचं प्रागट्य वेगळं आहे. बरं हे नसेल समजलं बेडूक पाहिला का तुम्ही. कुठे असतो का बळलावर बेडूक सत्या. बेडूक कुठं असतो चिखलात असतो महाराज. आणि कमळ कुठं असते बोला. हा पाण्यात का चिखलात. आता बदलले तुम्ही. हे वेगळ्या पार्टीचे दिसू राहिले. कुठे असतो महाराज पाण्यात असतो. पाण्यात चिखल असतो. चिखलात काय असतं कमळ असते. कमळामध्ये परागकण असतात. किती छटाक खाते रोजचे बेडूक. 1 का 2 हा बोला किती 1.5 काहीच नाही. बेडकाने चिखल खावा हेरा खावा सागर. काय करतो बेडू. चला माऊलीकडे. माऊली सांगतात ऐका. का कमलकंदानी दुरदुरी नांदनू कये घेची घरी परी परागुसे विजय भ्रमरी गवळीला चिखलो चिवरे. काय करतो बेडूक. काय करतो महाराज चिखल खातो. बेडकाने चिखल खावा म्हणजे बेडकाजवळ परागकणाचं अस्तित्व नाही का. हा आहे पण अस्तित्व रूपानं आहे प्रागट्य रूपानं नाही. विठ्ठल म्हणजे याच्यावर सिद्ध काय झालं. वस्तूचं अस्तित्व वेगळं आहे महाराज आणि वस्तूचं प्रागट्य वेगळं आहे. ऐका ऊसातून साखर काढण्याकरता काय करावं लागते विशिष्ट प्रक्रिया करावी लागते. दुधातून तूप प्रगट करण्याकरता काय करावं लागते ते दुधात पाणी टाकावं लागतं. हे का नाही. दुधातून तूप प्रगट करण्याकरता दुधामध्ये काय टाकावं लागते पाणी. बरोबर हा बोला. काय करावं लागते मंथन करावं. तैसे घे अनंत. काय करावं लागते दुधातून तूप प्रगट करण्याकरता मंथन करावं लागते आणि भगवंत प्रगट करण्याकरता नामचिंतन करावं लागते. विठ्ठल याला थोडा इको दे बोलायच आवाज ओळायला. ते काय असते महाराज नामचिंतन महत्वाचं आहे. भगवंत प्रगट कशाने होतो नामचिंतनानं प्रगट होतो. तुम्ही म्हणसाल महाराज पटतंय आम्हाला
नामचिंतन केलं पाहिजे. पण काय करावं महाराज, वेळच नाही. काही काही तर म्हणतात महाराज मर्याला टाइम नाही. काय काय म्हणतात मर्याला टाइम नाही. काही काहीच एवढं जीवावर येते महाराज. ऐका, नामचिंतन करणाऱ्यांना, आता ह्या महिला मंडळी आहे, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. स्वयंपाक करताना काम हाताला असतं का तोंडाला असतं? इकडून उत्तर आलं. मला यांच्याकडून उत्तर अपेक्षित होतं. मन बरं असो, इकडची मंडळी बी स्वयंपाक करते म्हणल्यावर चांगली गोष्ट आहे. वा वा. कशाला असतं काम? माय हाताला का तोंडाला? हाताला. स्वयंपाक करताना हाताला काम असतं. मग स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणलं काही बिघडते का? कामामध्ये देवा काही म्हणणार देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. स्वयंपाक करत असताना काम कशाला असतं? पुन्हा इकडून उत्तर आलं. वा, जमलं गड्या, काय गोठ आहे. वा वा वा. काम कशाला असतं? हाताला असतं. मग स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणत जर घरातला स्वयंपाक केला तर काही बिघडते का? आमचे गुरुजी म्हणायचे, ज्या घरातला स्वयंपाक हा रामकृष्ण हरीच्या भजनानं होतो ना, त्या घरात कधी संकट येत नाही, त्या घरामध्ये कधी भांडणं होत नाही. आणि ज्या घरातली बाई कटकट कटकट करत त्या घरातला स्वयंपाक करत असेल, त्या घरातली कटकट कधी सरत नाही. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण घेऊन स्वयंपाक केला पाहिजे. मग एक बाई म्हणे, महाराज तुमचं बरोबर आहे, पण माझ्या एकटीचा जीवार येते. नाही म्हणलं, मग सासू अशीन ना म्हणे. हाय, काय करत जा, सासूला हरिपाठ पुढे म्हणायला लावत जा. तुम्ही माग म्हणत जा. कधी तुम्ही हरिपाठ माग म्हणत जा, सासूला पुढे म्हणायला लावत जा. ती बाई म्हणे, महाराज बरोबर आहे तिचं, पण आमची सासू म्हणजे काही कामाची, ते निंदा करायला एक नंबर. दुसरी म्हणे, महाराज तुमचं बरोबर आहे, पण मला सासूच नाही. हे सांगायला अभिमान वाटते. बरं मग काय करायचं, घरचे बुवात असतील म्हणे. हाय म्हणलं, त्याला हरिपाठ म्हणायला लावायचा. काय सांगा म्हणे, महाराज त्याचं तोंडच दिसत नाही घरी, ते फक्त जेवायला येते. एकदा त्याचं जेवण झालं की ते दुपारच्या जेवणालाच हजर. एकदा दुपारचं जेवण झालं की संध्याकाळच्या जेवणाला हजर. त्याला भजन म्हणून माहीत नाही. कठीण काम आहे. मग तर नामस्मरण केलं पाहिजे. बरं, माझा पुढचा एक प्रश्न आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर, कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जाताना काम तुमच्या पायाला आहे का तोंडाला आहे? बोला. वा वा. तोंड जर काम जर त्या ठिकाणी पायाला असेल, मग घरी जात असताना रामकृष्ण हरी म्हणत गेलं तर काही बिघडते का? कोणाचं 500 वेळा होईल महाराज, कोणाचं 1000 वेळा होईल, काही बिघडत नाही. लोक घरी जात असताना महाराज भजन करत नाही जात, कीर्तनकाराची निंदा करत जातात. माय आजच्या बॉले तर कीर्तन जमलंच नाही, मग तू कर. काय करतात महाराज? निंदा करतात. निंदा कधी कोणाची करू नये गड्या. ऐका, काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. मंथनानं तूप प्रगट होते आणि चिंतनानं भगवंत परमात्मा प्रगट होतो. संत महात्म्यानं नामचिंतनाद्वारे भगवंत परमात्म्याला प्रगट केलं. म्हणून संत महात्मे काय आहे? विशेष आहे. म्हणून संत महात्मे काय आहे? श्रेष्ठ आहे. मग अजून संत महात्म्यानं असं जीवनामध्ये काय केलं ते विशेष आहे. अभंगाचं दुसरं चरण. Oh
त्यासीच अंतरी वास दिला. महाराज काळ या शब्दाचा अर्थ इथं यम नाही. काळ या शब्दाचा अर्थ इथं अनुकूल प्रतिकूल काळ नाही. काळ या शब्दाचा अर्थ इथं भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ अजिबात नाही. आमचे गुरुजी म्हणायचे बुवा काळ या शब्दाचा अर्थ इथं दोष आहे, गुणदोष. ऐका पटवून देतो तुम्हाला. घालून या काळ अवघा बाहेरी त्यासीच अंतरी वास दिला. महाराज म्हणतात जोपर्यंत त्या काळाला म्हणजे दुर्गुणाला दोषाला बाहेर काढत नाही ना तोपर्यंत भगवंत परमात्मा प्रागट्य रूपानं येऊच शकत नाही. प्रमाण आहे महाराज त्याला. मोगम काहीच बोलणार नाही. जेही काही आता लोक बोललं असेल आता बोलत त्याला काहीतरी प्रमाण आहे. ऐका तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. म्हणजे काय करावं लागेल? चित्त निर्मळ करावं लागेल. ऐका त्या दुर्गुणाला त्या गुणदोषाला काय करावं लागेल? बाहेर काढावं लागेल. तोपर्यंत भगवंत परमात्मा प्रागट्य रूपाने येऊ शकत नाही. तसं पाहिलं तर तो आपल्या जवळच आहे. तुझा देव तुझं पाशी तरी तू जागा रे चुकलासी. ऐका काय असते महाराज, आपल्या घरामध्ये जर पाहुणे येत असले तर आपण काय करतो? घर स्वच्छ करतो, कचरा सगळा बाहेर काढतो. आणि महत्वाचं म्हणजे पोराला जर पाहुणे पाहायला आले तर मग तो विशेष असते. चटाई याच्या घरची, खुर्ची दुसऱ्याच्या घरची आणि ते कप तिसऱ्याच्या घरचे. तो समोरचा खुश होतो, पोरगी देतो आणि नंतर त्याला माहित पडते रॉंग नंबर लागला म्हणून चटाया दुसऱ्याच्या घरच्या होत्या. म्हणजे एरवी जर व्यवहारातला पाहुणा घरी येत असला तर आपण काय करतो? घराची स्वच्छता करतो. मग भगवंत नावाचा पाहुणा जर या हृदय कमलामध्ये प्रागट्य रूपाने येत असेल तर काय केलं पाहिजे? घर साफ केलं पाहिजे. काही काही जण साफ करतात आणि कोपऱ्यातला कचरा तसाच ठेवतात. काय केलं पाहिजे? दुर्गुणाला दोषाला बाहेर काढलं पाहिजे. तुम्हाला घागर माहित आहे का? घागर
घागर घेऊन नाही बरं, घागर जुन्या लोकांना माहित आहे. आता आपलं खेडगाव आहे म्हणून घागर माहित आहे, शहरातल्यांना बाबा काही माहित नाही. घागर असते बघा. बरं का सोपान महाराज विहिरीवरती गेल्याच्या नंतर त्या घागरीचं तोंड खाली केलं आणि धपतीशी कशी अशी टाकली पाण्यामध्ये. त्यात पाणी शिरेल का? बोला. बरं बरं बरं. काय केलं? त्या घागरीचं तोंड वरती केलं महाराज आणि काय केलं? धपतीशी टाकली पाण्यात. पाणी शिरेल का? बोला. नाही. आता ते घागर थोडी हळू पाण्यात टाकली, हळवी केली थोडी, आणि मग काय होतं महाराज? हळूहळू त्याच्यामध्ये पाणी शिरायला लागतं. आतापर्यंत पाणी का शिरलं नाही? कारण घागरीमध्ये काय होती? हवा होती. हवा. जशी जशी हवा बाहेर जाते तसं तसं पाणी आत जाते. जसे जसे दुर्गुण दोष बाहेर जातात तसं तसं येवोनी गोपाळ राहे. काय केलं पाहिजे? हवेला बाहेर काढलं पाहिजे. समजते का? हवा. लोक सहज बोलून जातात महाराज त्याचा नाद नका करू, तो सध्या लय हवेत. लोक लय हवेत असतात काही काही. महाराज एकट्याचं 10 एकर सोयाबीन आहे. हवा. काही काही म्हणतात महाराज या गावामध्ये टिबल मजली घर कोणाचंच नाही. हवा. महाराज आपल्यासारखं कीर्तन कोणालाच जमत नाही. हवा. महाराज आपल्यासारखं गायन कोणालाच जमत नाही. हवा. महाराज आपल्यासारखं मृदंग कोणालाच जमत नाही. हवा. महाराज आपल्यासारखा टाळण पावल्या तर कोणालाच जमत नाही. हवा. महाराज माझ्यासारख्या तर चुकल्या कोणालाच येत नाही. हवा. हे प्रत्येकाचे काय आहे? महाराज आपल्यासारखे भांडणं तर कोणाला जमत इकडे. हवा. म्हणजे प्रत्येकाची काय आहे? हवा. काय केलं पाहिजे? या हवेला बाहेर काढलं पाहिजे. त्या दुर्गुणाला दोषाला बाहेर काढलं पाहिजे. जोपर्यंत दुर्गुणाला दोषाला बाहेर काढत नाही ना महाराज येवनी गोपाळ राहे ते जमत नाही. अभिमान असतो माणसाला देहवृष्टीचा. काही काही जणाला स्वतःच्या शरीराचा अभिमान आहे. गुरुवर्य गुरुनाम गुरु हरिभक्त प्राण प्रातस्मरण हे वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे बुवा देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो. ते म्हणायचे तुम्ही किती बी लावा लक्ष ते मातीत होणार आहे मिक्स आणि ठरलेलं आहे फिक्स. ते विनोदानं म्हणायचे याची माती होणार आहे, हे मातीत जाणार आहे. फक्त हे मातीत जाण्याच्या अगोदर कळालं म्हणजे झालं. याची माती काय होणारच आहे महाराज. ऐका माणसाला लय अभिमान असतो महाराज. कशाचा? देहाचा. कोणाला सुंदरतेचा अभिमान असतो, कोणाला स्वतःच्या देहाचा त्या ठिकाणी शरीरसृष्टीचा अभिमान असतो. टाकून दिला पाहिजे अभिमान. काय संत महात्मे श्रेष्ठ आहे त्यांनी अभिमान टाकून दिला. त्यांनी काय असं टाकून दिलं की ते त्यांचे जीवन त्या ठिकाणी विशेष बनलं. त्यांनी आपलेपणा टाकून दिला. अभंगाचं 3रं चरण.
कीर्तन आपलेपणा टाकून दिला महाराज. मनुष्याची संकल्पना जीवनाची 3 गोष्टीत अडकून पडली. एक मी, दुसरं माझं आणि तिसरं आपलं. माझं त्यातच गुरफटला महाराज. माझे म्हणून व्यर्थ केला. एक आहे मी न लय मातीत घातलं लोक. मी काही सुद्धा नाही बारा. ज्ञानोबाराय सांगतात आपणची होणी दुहिता न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. काय असते महाराज? आपणची होणी दुहिता. बाप काय करतो? आता म्हणतो ही माझी राहिली न ममा म्हणे पिता तो सुटे. आणि आता माझीच आहे म्हणणारा अडकून पडते महाराज. न ममा म्हणता आलं पाहिजे. असे ज्ञानेश्वरीतल्या उभे असले की आनंद वाटते महाराज. काय असते कीर्तन करताना मोगम काही बोलल्या जाईल इकडचं तिकडचं. पण त्यात जर ज्ञानोबारायची ओवेल नसेल, गाथेचं प्रमाण नसेल तर काही फायदा नाही. कीर्तन तर कोणी करते महाराज, त्यात काही विशेष नाही कीर्तन करायला. पण ज्ञानोबारायच्या ओव्या असल्या पाहिजेत. काहीतरी त्या प्रमाणाला जोड असली पाहिजे. मी जे बोलतोय ना याला काहीतरी पुरावा आहे, काही असलं पाहिजे. ते बाकीचं कोणी करेल महाराज. हे मंडळी साधी नाही बरं. आळंदीमध्ये ज्यांनी जीवन व्यतीत केलं अशी मंडळी आहे. आमचे अनिल महाराज, गोवर्धन महाराज जोग महाराज संस्थेमध्ये जीवन व्यतीत केलं. स्वानंद सुख निवासी जोग महाराज संस्था अशी आहे महाराज, जिथून त्या ठिकाणी हिरे घडतात. गजानन महाराज संस्थान शेगाव असेल, जोग महाराज संस्थान असेल, इकडून तर महाराज आमच्यासारखे दगड जातात. पण मूर्ती बनवण्याचं कार्य या कारखान्यातून होत असते, साधं नाही. ऐका, मी माझं आपलं टाकून दिलं पाहिजे. का बोलतोय माहित आहे का? माणसाचा घात केला आपलं या शब्दानं. आपलं म्हणलं की घात आहे. ऐका, संसारिक आपलेपणा सुख देतो, परमार्थिक आपलेपणा सुख देतो आणि संसारिक आपलेपणा दुःख देत असतो. ऐका, तुम्ही म्हणसाल महाराज कसं? महाराज कीर्तन करतो ना, कीर्तन आपला पोरगा आहे, आनंद आहे, परमार्थिक आनंद आहे. महाराज गायन करतोय ना, आपला पोरगा आहे, आनंद आहे त्या बापाला. महाराज टाळ घेऊन उभा आहे ना, आपला पोरगा आहे, आनंद आहे त्या बापाला. महाराज तो दारू पिऊन पडलाय नदीकडे, म्हणते का आपला आहे? नाही, तो आनंद नाही महाराज. आनंद खरा तर परमार्थामध्ये आहे. हा आपलेपणा महत्वाचा आहे. कोणता आपलेपणा टाकून दिला पाहिजे कळालं पाहिजे सज्जन. ऐका, आनंद वाटला या ठिकाणी एवढी मंडळी पण. महाराज माझा पोरगा आपला म्हणल्यावर किती आनंद आहे त्या बापाला. आपल्या गोष्टीचा लय आनंद आहे. कोणत्या परमार्थामध्ये? बरं एकदा याच्यासाठी टाळ्या वाजवा. काय आनंद आहे, वा वा. टाळे ते पुच्छरपणा झाला थोडा, दन करून वाजवा. पण यायचा हरिक आपल्याला वाटेल यात बोल नाही महाराज. जगाच्या मालकाला हरिक वाटतो तयाचा भाग्यवान आहेत सगळे, कारण हातामध्ये टाळ आहे, भगवंत परमात्म्याचं नाम आहे. ऐका, नाही तर बाकी एरवी महाराज काही लेकर चांगले राहिले नाही बरं. संस्कार तयार करा, पोरावर टाका शिबिरामध्ये, नाही तर काय खरं नाही बाबा. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मी, माझी व्यवस्था केलेली होती. बसलोय मी त्या ठिकाणी बेडवरती, एक पोरगा आला आणि आल्याच्या नंतर मुकडान नाही बसला महाराज. तर येत जाईल मा खिशात रेतीच टाकत जाय, येत जाय मा खिशात रेतीच टाकत जाय. मी म्हणलं मावशी हे तुमचं पोरगं पाहणं, राव मा खिशात रेती टाकू राहिलं. ते मावशी म्हणे महाराज ते माझं नाही. म्हणलं तुमचं कुठे आहे? म्हणे ते तुमची चप्पल नालीत टाकून राहिलं. हे काही साधे नाही महाराज. लेकरं म्हणजे काही साधे नाही महाराज. त्याचा तर नादच नाही. कारण कीर्तनात आबा जर असतील तर आबा थोडे सांभाळून राहतात. थंडीचे दिवस आहेत. काय झालं, तापावर बसले आबांना. तू ताप असते ना इकडे, बसले बुवा. आज शनिवार आहे, कसा शनिवारचा दिवस होता. तिकडून गुरुजी यायला लागले.
आबा म्हणायला लागले त्या ठिकाणी, अरे मिंट्या एक हप्ता शाळेत गेला नाही, लप बघ तुझ्या गुरुजी येऊ राहिले तिकडून. म्हणे आबा तुम्हीच लपा. म्हणे काऊन रे? म्हणे मी मा गुरुजी सांगलं मग आबा गेले. पोरं काही साधे राहिले नाही महाराज. मग संस्कार निर्माण करा पोरावरती, नाही तर बिघडले ब्रिज जनतेचे चरित्रे नासी सारी. आज आनंद वाटतो या व्यासपीठावरून कीर्तन करताना. आज मी बी यांच्यासारखा टाळ घेऊन उभा असायचो. लहानपणी जेव्हा माझ्या वडिलांना माझं बोट पकडलं आणि माझ्या बापानं सांगितलं, गड्या माझं जीवन सगळं दारूमध्ये गेलं रे, तू तरी काहीतरी होय. आणि बोट पकडून शिबिरामध्ये नेलं. साधक आश्रम त्या ठिकाणी वागडीला पहिले शिबिर भरायचं. 2015चं शिबिर होतं महाराज. नेऊन सोडलं शिबिरामध्ये आणि सांगितलं, गड्या नाही कीर्तनकार झाला तरी चालेल, नाही वादक झाला तरी चालेल, नाही गायनाचार्य झाला तरी चालेल, पण एक चांगला माणूस होतो गड्या. त्या बापाचे संस्कार आहेत महाराज. म्हणजे बापानं हा रस्ता दाखवला. आज MP पर्यंत कीर्तन आहेत, अमरावती भुसावळ दूर दूर कीर्तन होतात महाराज. पण असा आनंद वाटतो कीर्तनाचा, पण एक दुःख वाटते ज्या बापानं हा रस्ता दाखवला. आज माझे बाबा जर माझे वडील जिवंत असते ना, आनंद वाटला असता त्यांना हा मुलाचा. बापाला आनंद असतो मुलाचा. दारुळा बाप आहे पण बापाला समजलं महाराज संप्रदायाचं महत्व. आज आम्हाला कळायला महाराज, आम्ही आमचे मुलं इंग्लिश मिडियमला झाले हो. ऐका, चांगली गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये पोरं तयार केले होते महाराज. काही महिला मंडळी आले, महाराज ते इंग्लिश मिडियमला आहे, तुम्ही भजनाला नादी लावसाल ते अजून बिघडून जाईल. म्हणलं ताई हे इंग्लिश मिडियमला आहे बरोबर आहे, हे पुढे गेल्याच्या नंतर शिक्षण घेतील, नोकरीवर लागतील बरोबर आहे, पण हे तुम्हाला घरात वागवतील का नाही याची शाश्वती नाही. अरे संप्रदायाचा जोड असला आणि शिक्षण असलं तर ते पोरग बिघडणार नाही. संप्रदायाचा जोड पाहिजे, हरिपाठ जीवनामध्ये असला पाहिजे गड्या, नामचिंतन असलं पाहिजे. आज आम्हाला काहीच कळत नाही. काय कळते आम्हाला? काहीच कळत नाही. आम्हाला इंग्लिश नाही येते. आज मराठी आकडे म्हणले तर जमत नाही. मराठी महिने किती आहेत रे पोरं आपले? 13 है ना. वा हुशार आहे तिकडची पोरं. पहिला रे जानेवारी. वा टाळ्या वाजवा एकदा याच्यासाठी. पहिला पहिला वा वा नजर काढा तुम्ही यायची. वा पार्टी बदलली तुम्ही आता. पहिले जानेवारी म्हणत मराठी महिना. सांगा आता शिकवायला कोण आहे रे? पहिला महिना कोणता? काय आहे चैत्र महिना? बोला. गुलाबजाम. वा हाच म्हणतात. काय आहे चैत्र महिना? बोला. जोपर्यंत बोलत नाही कीर्तन पुढे जात. काय आहे? अजून डोकं खाजवते तो. विचार करून सांगतो महाराज. मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. काय राम नवमी आहे. काय आहे? राम नवमी आहे. आणि महाराज आता तर लय विशेषता आहे, कारण मागे काय झालं? बनाया है मंदिर कसम तुम्हारी प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी राधा बनाया है मंदिर.
की भजन करतो. ते गावातले 3-4 पोरं येतात, एक मृदंग वाजवते, आम्ही म्हणत राहतो. आणि एक दारू पिऊन माणूस आला भजन ऐकून. आणि त्यानं महाराज ते थोडंसं म्हणणार होता, पण व्यसन लागलं. त्यानं माझा आवाजच कामातून गमावला. कधी लागेल म्हणे वर म्हणावं, कधी लागेल तर कधी लागूनच गेला. आवाजच गमावला महाराष्ट्रानं. भजन 1 तास भजन करायला लावलं मला, जोऱ्या जोऱ्यातच म्हणायला लागलं. म्हणलं गेला गळून पडे आता कामातून. चला चैत्र महिना झाला की पुढचा वैशाखामध्ये काय आहे बोला. एक तर मी माझ्या घड्याळीत नवीन शेल टाकला, ते फिरू राहिली जोऱ्या जोऱ्या. आपल्याकडे टाइम फार कमी आहे. बरं काय आहे चैत्र? महाशिवरात्री. बाप शिवाजी महाराज वा जमलं गडा आता. हे पोरं माझ्या सोबत द्या बरं. अरे काय सांगा चैत्र महिना. महाराज चैत्र महिन्यात एक देव आहे, त्या देवाचं नाव नवरदेव आहे, ज्याचा आता बजेट हुकला. एक जण माझ्या जवळाला म्हणला महाराज आपल्या पोराचं लग्न जुळायचं. म्हणलं वावर किती आहे? तो म्हणे काहीच नाही. म्हणलं नान सोडून दे. आता वावर आहे तर पावर आहे, नाही तर काही खरं नाही. एकदा मी माझे पुस्तकं घेतले ज्ञानेश्वरी गाथा आणि म्हणलं त्याला आता बळलावरती अभ्यासाला दो. बळला समजते का इकडे? मग भाग्यवान लोक आहे तुम्ही. मी गेलो बळलावर. काही काही इकडे पहाड म्हणतात, काही डोंगर म्हणतात. बळलावरती अभ्यासाला गेलो आणि तिथं एक नमुना प्रगट झाला. म्हणे महाराज दिसता. म्हणलं धोत्रावून तर दिसतो का? म्हणे काही भविष्य समजते का? म्हणलं गड्या हे गिराईक डेंजर आहे आता. म्हणे सांगा ना काही समजत असेल तर. म्हणलं मला भविष्य समजत नाही. ओ महाराज सांगा ना समजत असेल तर. म्हणलं गड्या समजत नाही ना. म्हणलं ते प्रश्न काय? म्हणे महाराज माझं लग्न नाही जुळून राहिलं. म्हणलं माया बी नाही जुळून राहिलं. म्हणलं इकडे म्हणून आलो बळलावर पुस्तक घेऊन. काय सांगू महाराज? ओ आता हे नमुने म्हणजे काही साधे नाही. एक यष्टीत भेटलं मला. हे नमुने आमच्या नशिबी आहेत. धोत्राआड फिरणं काही साधं नाही. कोण कधी कसा भेटेल सांगताच येत नाही. एक भेटलं यष्टीत मा पायच खातो जायरावर. रक्त यायला लागलं. मी म्हणलं काका तो मा पाय आहे ना. म्हणलं रक्त येऊ राहिलं. तो म्हणे मला वाटलं मायाच आहे का. लय नमुने आहे महाराज, हे काही साधे नाही. एक जण तर मला म्हणे एक प्रश्न विचारायचा. म्हणलं विचार. म्हणे सांगा रामाचं आडनाव काय होतं? रामाचं किती पुस्तकं वाचले? काय होतं? राम भाकरे. रावणाचं रावण घोरपडे. महाराज आडनाव नव्हते तेव्हा, कुळ होते, वंश होते, समजावून सांगू पण ते काही ऐके नाही. मी आणलं घोरपड्या याच्या नादी लागशील तर या हानी. आणि क्रोधी अविश्वासी त्या शिकवतं कैसा वेळ तर आपली वाचा शिकवू नये. पुढचा महिना पटकन बोला, वेळ फार कमी आहे. ज्येष्ठ महिना यांच्यासाठी खास आहे. पेणारा असला तरी वडापाव, खाणारा असला तरी वडापाव, मारणारा असला तरी वडापाव. म्हणजे त्यांचा वडाला धागे गुंडावणं सुरूच आहे. वडापाव. चैतन्य बाबा देगलूरकर म्हणतात ते धागे का गुंडाळतात? हाच भेटू दे, हाच भेटू दे, हाच भेटू दे. कारण याच्यासारखा नंदीबैल पुन्हा भेटणार नाही म्हणून हाच भेटू दे. म्हणून ते धागे गुंडाळतात असं महाराज विनोदानं बोलत असतात. ऐका, वट सावित्री पौर्णिमा पुढचा महिना. पटकन बोला. हा क्या बात आहे. काय आहे? आणि आषाढ महिन्यात काय महाराज? चला ओ पंढरी जाऊ जीवाच्या जीवला. वारी आहे. एका वारकऱ्यानं पत्र लिहिलं देवाला. वारी झाली नाही कोरोनामध्ये. पंढरीच्या विठुराया कसा काय रे बरायस का? पंढरीच्या विठुराया कसा काय रे बरायस का? यंदा वारी नाही म्हणे. खरं आहे का? म्हणजे यंदा आम्ही तुझ्या दर्शनाला यायचं नाही. म्हणजे यंदा आम्ही तुझ्या दर्शनाला यायचं नाही. अरे लेकरांनाच कसं आपल्या मायबापाकडे जायचं नाही. आम्हाला काही अडचण नाही देवा, आम्हाला काही अडचण नाही देवा. आम्ही डोळे झाकून घेतो. पण नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. खरं सांग रे विठ्ठला तुला मात्र जमल का? अरे पंढरीच गज बसली नाही तर तुझा जीव रमल का? काय पत्र होतं महाराष्ट्र वारकऱ्याचं? आषाढ महिना झाला की समोरचं बोला लवकर. हा आषाढ झाला की श्रावण महिन्यात काय? हे शंभू बाबा नर ते आता प्रदीपजी मिश्रा बरोबर ते वातावरण बिचकलं महाराज. आता असं वातावरण होईल जो महादेवाच्या मंदिरात जात बी नव्हता तो बी मंदिरात आहे. एक लोटा जल सब समस्या का? या बा ते पाठच आहे इकडे. श्री शिवाय वा आणि वा जाऊ. ते आहे ना काहीतरी व्रत आहे महाराज. काय काहीतरी व्रत आहे? नाही शिवरात्री व्रत आहे. काहीतरी व्रत आहे महाराज. वा क्या बात आहे महाराज. जय हो. मी नाही केलं 3 वेळा. माई आई म्हणे भाऊ तुला परीक्षा देऊन राहिला. त्या तलाट्याचा रिझल्ट गेला. सेंटर लेवलचे पेपर देतात. या काही रिझल्ट 1-2 मार्कांनी जाते.
तू हे करूनच पाय. आता शेवटी 3 केले मी ना. काय असते महाराज, जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पंती, होणार ते होता व्यर्थ चिंता करू नये. काय पुढचा महिना बोला. भाद्रपद महिन्यात काय महाराज बोला. गणपती. वा. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो. आमच्या पप्पानी गणपती. वा. भाद्रपद लेकरायचा लय आवडत असं नाही महाराज. कोणता? गणपतीचा. हो ते लय खुश असतात. बरं पुढचा लवकर बोला, टाइम फार कमी. अश्विन महिन्यात काय महाराज? अनादि अंबिका भगवती लागते महाराज. हे घर काम आहे ते. पुढचा महिना बोला पटकन. कार्तिक महिन्यात काय आहे? हा कार्तिक महिन्यात काय आहे? जिलेबी. हा बोला. कार्तिक महिन्यात काय? काकडा. अजून काहीतरी आहे महाराज, लय विशेषता आहे का? समाधी सोहळा कार्तिक महिना. कार्तिक झाल्याच्या नंतर बोला पटकन. हा मार्गशीर्ष महिना लय खास आहे महाराज. 8 पाठ नगर होतं, गुरुवारचे उपास होते, बरोबर ना? हा पोथ्या चालू होत्या. ते नगर कुठे होतं हे अजून समजलं नाही. बरं आहे महाराज, ते 8 पाठ नगर होतं. त्याच्यात एक विशेषता आहे महाराज. काय काय आहे त्या महिन्यामध्ये? दरी अवतार विश्वतारा वय यात्रीचेणुसया गरोदर ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी तिथी प्रभू दत्तात्रेयचा अवतार त्या महिन्यामध्ये. पुढचा महिना पटकन बोला, फार वेळ कमी आहे. पौष. त्या पौष महिन्यामध्ये काय आहे महाराज माहिती का? आऊसाहेब जिजाऊची जयंती आहे. आमचे महाराज सिंदखेड राजाचे. आणि तो सिंदखेड राजा म्हणजे सामान्य नाही महाराज. आऊसाहेब जिजाऊची जयंती त्या महिन्यात आहे. आणि महाराज एक विशेषता आहे त्या महिन्यामध्ये. 26 जानेवारी येते बघा. 26 जानेवारी 15 ऑगस्ट म्हणजे साधं नाही, सामान्य नाही. या भारताला स्वातंत्र्य भेटण्याकरिता कित्येक तरी लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आज आर्मीचा जवान आहे, त्या सीमेवरती उभा राहतोय गडा. स्वतःच्या प्राणाचं बलिदान तो त्या ठिकाणी देतोय. आज आमचा भाऊ लागला अभिषेक घोरपडे म्हणून CISF मध्ये. स्वतःच्या प्राणाचा विचार करत नाही महाराज. आपण जर असलो भगवंताकडे भरपूर मागू, काहीतरी मागू देवाकडे, पण एखादा आर्मीवाला जर देवाकडे गेला तर एकच म्हणतो, मेरी जान चाहे वतन के लिए, तिरंगा उड़ाना कफन के लिए. हे तत्व असते महाराष्ट्राचं.
बसलाय दादा, ज्याच्या करता बसले ना तुम्ही, जे शिवचरित्र ऐकण्याकरता तुम्ही बसले दादा, ऐका काय आहे त्या महिन्यामध्ये. सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन भवानी तलवार शत्रूवर गरजला, असा एकच राजा म्हणजे माझा शिवबाहून गेला. शिवरायाची तलवार कशी फिरली मुघल शाहीचा हात जोडी डोली किती गावच्या राजाची प्रेमाने गाणी, त्या राजाचं वर्णन करण्यासाठी माझी अपूर्ण पडते म्हणून शाहिस्ते खानाची त्यांनी कापली होती बोट, खान चालवणारा त्यांनी केलं बोट, पण माझ्या राजाने वागा खाने फाडलं त्या खानाचं पोट. इतिहास लिहून ठेवला महाराज असं वाटतं हे राहू द्या, हेच ऐकत राहा. काय गोडवाय, वा वा वा. या महाराष्ट्राच्या मातीवरती 5 सत्ता थै ना सामान्य नव्हतं महाराज. पाय बहिणीची आबरू लुटल्या जात होती, वाचवणारं कोणी राहिलं नव्हतं. मोठी शंका होती आणि आऊसाहेबांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1603चा तो दिवस, ज्या दिवशी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराज, या महाराष्ट्राच्या मातीवरती माझा राजा आला नसता तर परवानगी घ्यावी लागली असते. हुजूर, आपके दरबार में कीर्तन पेश करना चाहते हैं, परवानगी मिळेल क्या? भेटली नसती महाराज. असं वाटते कधी कधी की त्या ठिकाणी राजा जर जन्माला आला नसता तर कीर्तन राहिले नसते, आम्हाला ऐकायला भेटले नसते. गड्या, काय माझ्या राजाचं चरित्र होतं. अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नाव नाही गड्या, हा खूप मोठा मंत्र आहे जो संपवण्याकरता औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला होता. अरे छ म्हणजे 36 हत्तीचं बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे पराक्रम फिरणारे, ती म्हणजे तिने जगात करणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाढीष्ठे, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे ज्यांच्या ठिकाणी महानता येते, हा म्हणजे आरण मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा, हा त्या शब्दाचा अर्थ आहे. हे काय महाराज सामान्य नाही शिवचरित्र. अरे वादळ आहे वादळ शिवचरित्र. इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज कोणती भूमिका नाही महाराज. दाढी वाळवल्यानं कोणी छत्रपती होत नाही, मिशीला ताव दिल्यानं कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावल्यानं कोणी छत्रपती होत नाही. गड्या, विचार अंगीकारले पाहिजे तेव्हा छत्रपती होता येते. आऊसाहेब जिजाऊला सांगितलं होतं, राजन तुला बाया वाचव
नाच जावणारा नाही, त्यांची इज्जत वाचवणारा राजा व्हायचं, हे शिक्षण होते अवसर। शिवचरित्र सामान्य नाही महाराज। अरे गाडीवरती जर शिवाजी महाराजचा सिंबल असेल आणि ते गाडी जर दारूच्या दुकानाच्या समोर उभी असेल तर शोकांतिका आहे। गाडी ती टाकूच नाही महाराज गाडीवर महाराजांचं, पण ती गाडी जर एखाद्या दारूच्या दुकानाच्या समोर असली तर शोकांतिका आहे महाराज। अरे शिवजयंती असेल, शिवजयंतीला त्या ठिकाणी कीर्तन असली पाहिजे। आमच्या गावात आज 3 वर्ष होता, शिवजयंतीला कीर्तन म्हणजे कीर्तनच, डीजे बंद। महाराज पोरं बिघडण्याला एकच कारण तो म्हणजे डीजे, कारण पेल्याशिवाय अंगात येत नाही, नाचता येत नाही, पोरायचं म्हणणं आहे। शिवजयंती म्हणजे डीजे नाही महाराज, आणि डीजेवर गाणे वाजतात कोणते? महाराजांचे गाणे नसतात महाराज। अरे ज्या राजाला चरित्र शिकवलं त्या राजाच्या जयंतीमध्ये जर वाईट गाणे वाजत असतील तर याच्यावर मोठी शोकांतिका कोणती नाही। काय राजाचं जीवन होतं गड्या? आऊसाहेब जिजाऊने ते संस्कार त्या राजावरती निर्माण केले होते। हे चरित्र माझ्या शिवाजी महाराजांचं आहे। जेव्हा महाराजांची तलवार मेळातून निघत होती ना दादा, तेव्हा थै 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 जेव्हा महाराज तलवार बाहेर काढायचे, जेव्हा काढायची बाहेर, जशी चमचमती धार, जशी चमचमती धार, तिघाईसाठी टाळ्या वाजवा महाराज। बरेच सप्ते फिरतो पण असा योग येत नाही। आज ब्रह्मा विष्णू महेश एक एका होणी बळी महाराज। तिघाईचं काय वर्णन करावं, कारण पायीची वाहनं पायी बरी, अतिशय सुंदर। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना आनंद वाटते महाराज, कारण त्या राजाची कीर्ती तशी आहे। जेव्हा आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती गेलो, गावातली मुलं होते माझ्यासोबत तीर्थयात्रेला। महाराज थोडासा शिवचरित्र सांगा, जिथं महाराजांचा जन्म झालाय बसलोय आम्ही तिथं। शिवचरित्र सांगायला सुरुवात केली, पोरं बसले होते समोर। आजही आमचे दुर्गेश भाऊ माझ्यासोबत आले, ते तिथं हजर होते। जेवढे लोक पर्यटनाला पाहण्याकरता आले होते येऊन बसले बाबा ऐकण्याकरता। शिवचरित्र झाल्याच्या नंतर या पोरांना विचार लागले, का रे गाईड कुठचा आहे, किती पैसे घेतले गाईडने? ते म्हणे गाईड नाही, अरे आमच्या सोबत आलेले महाराज आहे। दादा एक एक किल्ला पाहिला, अरे पुण्यात फिरायला जाऊ नका गड्या, आजही पुण्यात गेल्याच्या नंतर शिवनेरी किल्ला आहे, आजही कोंढाणा नावाचा किल्ला आहे, ज्याला नाव सिंहगड पडलं त्याच्यावरती स्वतःच्या प्राणानं आहुती दिली ना बाबा तानाजी मालुसरेंनी, सामान्य नाही। आजही पुरंदर नावाचा किल्ला आहे, ज्या किल्ल्यावरती जन्म झाला माझ्या संभाजीराजेचा, आजही तो किल्ला आहे महाराज। त्या किल्ल्यावरती पुरंदरवरती तह झाला होता आणि तहामध्ये
मुरारबाजी देशपांडे मृत्युमुखी पडले होते महाराज. स्वतः एक एक मावळा प्राणाची आहुती द्यायला तयार होता स्वराज्याकरिता. हे शिवचरित्र म्हणजे साधं नाही, हा सांगण्याचा विषय नाही महाराज. शिवचरित्र म्हणजे काय साधं होईल का? आता एक गोष्ट सरकारनं मातीत घातली की थोडं शिवचरित्र कमी केलं महाराज. नाही तर 4थीच्या पुस्तकात शिवचरित्र होतं. आज गरज आहे वाचण्याची. आज टिंकल टिंकल लिटल स्टारची गरज नाही महाराज. हो, आज गरज आहे इतिहासाची, पण इतिहास काही सांगलं जात नाही गड्या. अरे स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे जात पात पाहायला जात होती महाराष्ट्र काळात. 18 पगड जाळती होत्या, 12 बलुतेदार होते, आनंदानं नांदत होते. हे शिवचरित्र आहे महाराज, सांगलं पाहिजे. ऐका, वेळ फार कमी राहिला. याच्या पुढचा 1 महिना आहे गड्या. त्या महिन्याचं नाव फाल्गुन आहे. आणि फाल्गुन महिन्यामध्ये तुकोबारायची बीज येते, नाथबाबाचा षष्टीचा सोहळा येते. असे मराठी महिन्यात इंग्रजी तर खूप पाठ केला आम्ही. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आमच्या पाठ आहे गड्या, पण चैत्र वैशाख आमच्या पाठ नाही. आज मराठी महिने आमच्या पाठ नाही. आज मराठी आकडे आम्हाला जमत नाही. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृता ते पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. ते ज्ञानेश्वरी 56 भाषेचा केला असे गौरव म्हणणारे ज्ञानोबाराय मराठीचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये करतात. एवढी गोड भाषा माझी मराठी आहे. असलं पाहिजे गड्या, मराठी भाषेवरती प्रेम असलं पाहिजे. महिला विद्यालय खानगावमध्ये सभा झाली, 35 शिक्षक होते. महाराज भाषणाकरता कुठं भाषणाला जात नाही, पण कीर्तनाशिवाय भाषण करत नाही. पण आला तिथं योग मराठी भाषेबद्दल बोलायचा. 35 एका इकडे आणि एक वारकरी एका इकडे. ज्ञानोबारायची ओवी घेतली, महाराज असं चिंतन मांडलं. ते म्हणत, प्राध्यापक आहेत महाराज, तुमच्याहून वयानं मोठे पण फेल काम. एका ज्ञानोबारायच्या ओवीवर सुंदर चिंतन मांडलं महाराज. तुम्ही ओवी ज्ञानोबारायची आहे ना, साधं नाही. ऐका, सुंदर महाराजांचा अभंग आहे. आणि अभंगाद्वारे महाराज सांगतात की ज्यांनी आपलेपणा टाकून दिला ते विशेष आहे, ज्यांनी काळाला बाहेर काढलं ते विशेष आहे. अजून संत महात्मे काय विशेष आहेत महाराज, कारण नाम चिंतन त्यांच्या जीवनामध्ये म्हणून ते विशेष आहे. आणि अशांचं जीवन माहित आहे का, कितीही झाकण्याचा प्रयत्न करा ते काही झाकलं जात नाही, दरवळतच राहतो शेवटच्या चरण.
चंदनाचे स्थळ चंदनाची, ज्यांनी आपलेपणा टाकून दिला, ज्यांनी काळाला बाहेर काढलं, ज्यांनी नामचिंतनाद्वारे भगवंत परमात्म्याला प्रगट केलं, अशांचा सुगंध किती झाकण्याचा प्रयत्न केला तो झाकला जात नाही, तो दरवळतच राहतो. तसं भगवंत चरणी एक प्रार्थना करतो, याही सत्याचा सुगंध दरवळत राहू, याला मोठ्यातलं मोठं स्वरूप प्राप्त हो, मोठ्या मोठ्या विद्वानाची कीर्तन या ठिकाणी हो आणि आम्हालाही ते श्रवण करायला मिळो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो. अतिशय आनंद वाटला तुमच्या गावामध्ये येऊन. आमचे शंकर दादा म्हणून त्यांच्या माध्यमातून येणं घडलं. रोज फोन असायचा आणि गावातील कीर्तनाचे व्हिडिओ पाठवायचे. महाराज अतिशय आनंद आमच्या गावामध्ये, खूप विनंती, अतिशय गोड स्वभाव, येणं घडलं महाराजा गावामध्ये. काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल माझ्या सद्गुरूची कृपा. अभंग घ्यायचा आणि एखाद्या चरणावरती बोलत मोगम बसायचं ते जमत नाही महाराज. लोक म्हणतात महाराज हे बोल जा ते बोल जा, ते दुसरे काय म्हणतील त्याच्यावर आमचं गणित नाही महाराज. जो अभंग सेवेकरता घेतला त्याचा अपमान होता कामा नाही. चारही चरण सोडवले गेले पाहिजे. थोडस का सांगू ना महाराज, एक चरण घ्यायचं मोगम काही बोलत बसायचं त्यात काही अर्थ नाही, त्यात वेगळं महाराज. ऐका, जशी जशी तुकोबारायच्या अभंगाची सेवा करताली करण्याचा प्रयत्न केला. आनंद वाटला तुमच्या गावामध्ये येऊन. एका उनी बळी रे ही तीन मंडळी, ब्रह्मा विष्णुमय, विठ्ठल महाराज, गोवर्धन महाराज आणि आमचे अनिल महाराज. अतिशय आनंद आला महाराज. आणि मृदंगा करता ज्यांचा गोड हात मृदंगावरती, अतिशय आमचे जीवलग असणारे सोपान महाराज. महाराजांच्या गावात भरपूर कीर्तन झाले. आनंद वाटला टाळकरी मंडळी पाहून. चोपदार बाबा वजनदार आहेत, वा वा. आणि विनेकरी बाबा खासच आहे, त्याला चष्मा बातच बदलवला, 2-2 मिनिटातून बदलवतात. वा वा वा. विनेकरी बाबाले खास आहेत बाबा, मागचे आमचे बाबाचेच आमची चांगली ओळख आहे. आणि त्यांच्या गावात कीर्तनाला होतो, पण महाराज वारीला होते कुठेतरी. मागणी पर सेवा होती महाराजांच्या गावात मागच्या वर्षी. बाबा अतिशय खास आहे बरं विनेकरी बाबा. मी माझ्या कीर्तनात विनेकरी बाबा लयच नाचत होते. मी म्हणलं काही आनंद आहे बाबा, वा 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 वा. ते कीर्तनात नाचत होते पण घरची म्हातारी पाच होती. म्हणे म्हाताऱ्याला काम सांगली की लय जीवार येते. आता घोरपड्याच्या कीर्तनात काही नाचणं सुरू आहे. कीर्तन झाल्यावर सांगते म्हणे, कीर्तन झालं म्हाताऱ्याला बोलवलं, काम सांगली की लय जीवार येतो म्हणे तुमचे. आणि आता त्या घोरपड्याच्या कीर्तनात तर काही नाचत होते. ते बाबा म्हणत मला काही आनंद नव्हता, मला काही हरिक नव्हता, ते झुरे घुसलो होतं मधोत्र. बेकार आपल्याला वाटते आनंद आहे, आनंद का चेहऱ्यामध्ये काय प्रफुल्लता आली, आनंद आला, चेहऱ्यावर हास्य आलं. असेच हसत राहा.
सुगंध दरवळत राहिला पाहिजे या सत्याचा भगवंत चरणी प्रार्थना करतो। आमच्या सोबत आलेले आमचे परमस्नेही विष्णू महाराज वावगे वर्णा आणि महाराजांचा एक YouTube चॅनल आहे, त्याचं विष्णू वावगे म्हणून। हे कीर्तन जर पाहायचं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। माझं बी एक चॅनल आहे शुभम महाराज घोरपडे ऑफिशियल, म्हणजे कसं याच्यात आपले भागून जाते त्या चॅनलला इंस्टाग्राम असेल याच्यावर शुभम महाराज घोरपडे टाका, लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमचं सांगायचं का? बरं, झालेली सेवा भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करतो। ज्ञानोबा सांगतात ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करोनी माऊली रिजे जेवी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्मायचं बरोबर सद्गुरु माऊलीची कृपा। अतिशय आनंद या गावामध्ये आल्याच्या नंतर वाटला। वेळ फार झालेली आहे महाराज आणि या टाळकरी मंडळीला सुद्धा आता घरी जायचं आहे। आपलं तर चालत राहते काय, आम्हाला रोज कीर्तन आहे महाराज, पण काय असते माहिती आहे का, रोज रोज कीर्तन असलं पाणी बदल होतो, आवाज साथ देत नाही। आज जो आवाज आहे ना तो उद्या राहील का नाही काही सांगता येत नाही महाराज। बिकट परिस्थिती, महाराजांचा फोन आलता, अतिशय तब्येत महाराजांची बिघडली होती। सकाळी फोनाला महाराज कसं करावं काही कळत नाही, तब्येत फार बिघडलेली आहे, वातावरण सूट करत नाही, कधी कधी पाणी बदल होतो महाराज, ऐका वातावरण बदल होतो। झालेली सेवा गजानन बाबाच्या चरणी अर्पण करतो। जास्त काही तुमचा वेळ घेत नाही, एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि मला कीर्तन करा एकदा सगळ्यांनी, दिसू द्या। कोणाकडे मोबाईल असेल तर घ्या, वातावरण काय आनंद आहे महाराज सत्याचा। गजानन बाबाचा एक जप होईल आणि कीर्तन Oh